नमस्कार. आज आज आमच्या इथं वाघ आला होता. आता तो कसा आला, काय आला ते सांगते मी. आता ही सकाळ चूल पेटवलेली होती. इथं आमच्या आत्याबाई जाळा घालत होत्या. ही 2 छोटी वासरं आहेत आमची. तर वरती काम चालू आहे म्हणून खाली आणली जातात त्यांना घरापाशी वाघांच्या भीतीमुळं. आता वाघ म्हणे उजेडात येत नाही. आता हा इथं इथं सगळा खाली अंधार आहे. आणि इथं आमचं कुत्रं आहे आणि इथं मर्क्युरीची लाईट आहे. पूर्ण चकचकीत दिसते. तुम्हाला पण व्हिडिओ दिसत असेल. आणि इथं हाच दगड दिसते ना, तिथं वाघ आला होता. आता पाणी तापल्यानंतर जरा थोडं उजेड होता. ती वासरावरती बांधायची होती म्हणून आमच्या दादांना उठवायला गेले होते आत्या. आत्या आमच्या घरात गेल्या आणि दादा बाहेर आले. जरा इकडं तिकडं पाहिल्याच्या नंतर जरा चुलीपुढं बसले आणि मग सगळं थोडा उजेड होण्याची वाट बघत होते. मग जेणेकरून वासरं वरती बांधता येईल त्याची ह्याने वाट पाहत होते. आमचं हे इथं कुत्रं आहे. हे त्या दिवशी लय जोरात ओरडत होतं. आता ते कुत्रं का ओरडते ह्या पाहण्यासाठी म्हणजे दादा वरती गेले. तर ह्या इथं दगड दिसते उजेडात, तिथं हा सकाळी पहाटेला वाघ होता. आणि इथून त्यांनी चप्पल फेकून मग त्या वाघाला मारले. तो वाघ आता गेला म्हणून सोडून दिलं. तो माशा इथं या गव्हाणीत येऊन झोपला. थोडं पूर्ण उजडल्यानंतर हे गायांचं शेड नेट वरती करण्यासाठी दादा आले. त्याच्यानंतर इथं पाहिलं तर हा माशा इथं गव्हाणीत झोपलाय. मग त्याच्यानंतर माणसं जमा झाली तरी तो उठाना. कांगावा झाला. मग तो वाघ पळून गेला. पळून गेल्यानंतर इथं त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर आता रानात गाया सोडतात त्यांच्या वासरांच्या मागं लागला होता पुढे जाऊन. इथं हा खांबळा दिसतोय की सर्रास 2 दिवसाआड वाघ, एकदा 1 वाघ, एकदा 2 वाघ असे सर्रास गेलेले आहेत. हे आमच्या घरच्यांनी पाहिलेले आहेत. हे खांबळा ते आमचं घर अंतर थोडंच आहे. त्याच्यानंतर एकदा आमची गाई ला राखण बसले होते, यायला झाली होती म्हणून 1:30 वाजेपर्यंत. तेव्हाही ह्याच रस्त्याने वाघ गेला. तेव्हा आमच्या कुत्र्याने त्याला हुसकून लावला. आता बऱ्याच जणांना बिबट्याने हल्ले केले पण जखमा झाल्या, बरे झाले. आत्ता एवढ्यातलीच घटना. लिंबगावला एका लहान मुलाला अटॅक केला होता वाघाने. पण थंडीचे दिवस होते. होडीचं जर्किंग होतं, टोपी होती डोक्यात. त्याच्यामुळे त्याला मानेला धरलं पण डायरेक्ट मानेला लागलं नाही. जखम झाली त्या मुलाला. दवाखान्यात नेलं, बरा आहे आता तो मुलगा. असे बरेच जण जे गाय आणायला जाणाऱ्या माणसांवर हल्ले केलेले. कोणी मोटर बंद करायला गेलेले, कोणी सकाळ कामाला जातं त्यांच्यावर पण गेलेले आहेत. मग त्या अनुषंगाने जागजागी पिंजरे लावले. बघत जुतीत तळ्याच्या काठी एक पिंजरा लावता वाघ, जेणेकरून वाघ पाणी पिण्यासाठी. हा तो मुलगा ज्याला अटॅक केला होता वाघाने, जागजागी पिंजरे लावलेले. आता त्याच्यात शेवटी वाघ पकडला गेला. पण आता बरेच जण जर लिंबगावला आले असतील तर तिथं गाड्यांकडं घाट भरतो तिकडं जायला रस्ता केलेला होता. त्या रस्त्याने दुपारी कुत्रं नेलं वाघाने. त्याचा आवाज मोठा केला तर आवाजही येतोय, ऐका. मग त्याच दिवशी दुपारी हे कुत्रं नेलं होतं आणि सांच्या पारी एक वाघ पिंजऱ्यात अडकला. मग हा शिकार करणारा तो वाघ अडकला की दुसरा ते नाही माहिती, पण पिंजऱ्यात जेरबंद झाला वाघ. दावडीच्या शेवटती 3 प्राणी जाताना दिसले होते, त्याबद्दल काय म्हणणे? त्याचं अजून नाही का, कोणाचा तरी व्हिडिओ आला होता ना. म्हणजे कसं आहे, आम्हाला बिरदवडून ऐका जरा, लांब सोडवा, लांब जाऊ द्या. भरपूर आहे पण बिबट्यांपासून सगळ्यांनी स्वतःची, मुलाबाळांची, जनावरांची काळजी घ्या. सुरक्षित राहा. धन्यवाद.